Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. एकोणीसशे 85 साली मी लोकसभा निवडणुकांबद्दल आधी सांगणार होतो. त्यावेळेस काँग्रेस पक्षाची लाट आली होती, तुम्हाला आठवत असेल, कारण त्याच वेळेस तुमची महाराष्ट्र विधानसभेमध्ये एंट्री झाली आणि अटल बिहारी वाजपेयींसारखे नेते सुद्धा निवडणूक हरले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींची मुंबईत एक सभा झाली होती आणि त्या सभेला तुडुंब गर्दी भरलेली होती. सभेच्या भाषणाला सुरुवात करताना वाजपेयी असं म्हणाले की हारा हुआ वाजपेयी देखने आया हुआ है, आणि लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. मला आज तुमच्याबद्दल खरं तर ते म्हणायचं नाही आहे, पण बाळासाहेब 40 वर्ष 1985 पासून 2024 पर्यंत विधानसभेमध्ये राहिल्यानंतर अनपेक्षित पराभव. कल्पना तरी होती तुम्हाला सुद्धा वाजपेयींसारखं म्हणावंसं वाटलं जेव्हा तुम्ही मतदारसंघात गेलात संगमनेरला की हारे हुए बाळासाहेब देखने केले तुम्ही सगळे आलेलात? नाही, खरं आहे की 1985ला सर्वात कमी वयाचा म्हणून मी विधानसभेमध्ये आलो आणि नंतर 8 निवडणुका मी खूप चांगल्या मतानं जिंकत गेलेलो आहे. एक कनेक्ट सुद्धा प्रत्येक मतदाराशी त्यांच्या कुटुंबाशी ठेवण्याची सिस्टीम्स आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं निर्माण केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी महाराष्ट्र फिरत होतो आणि मला तर बिलकुल शंका नव्हती की आपल्या बाबतीत असं काही घडू शकतं. परंतु घडलं ही तर वस्तुस्थिती आणि ती स्वीकारली पाहिजे. आता कारण हे तो भाग वेगळा आहे, निर्णय तो झालेला आहे. परंतु कसं असतं याच्यामध्ये एक तर लक्षात घेतलं पाहिजे की इतकी मोठी संधी मिळणं, 40 वर्षाची संधी मिळणं ही काही सोपी गोष्ट नसते. ती आपल्याला जनतेने दिली आहे. पक्षानं म्हणा की मंत्रिमंडळात खूप जवळजवळ 18 वर्ष मी मंत्रिमंडळात राहिलो, प्रांताचा अध्यक्ष राहिलो, दिल्लीच्या राजकारणामध्ये मी राहिलो काँग्रेसच्या. ही संधी सुद्धा खूप मोठी मिळाली. ते मतदारसंघात जसं मंत्री म्हणून सुद्धा जर प्रत्येक काम जर आपण वर्ष पाहिलं माझं तर लक्षात येईल की जिथं गेलो तिथं काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि मतदारसंघात सुद्धा जे काही टार्गेट्स होते कामाचे ते बरेचसे पूर्ण मी केलेले आहेत चांगल्या पद्धतीनं. तर अशा वेळेस फार त्याचं वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. म्हणजे मधु दंडोतींसारखा सुद्धा कोकण रेल्वे गेल्यानंतर ते गेले. चर्चिल यांचं सरकार आलं नव्हतं दुसरं महायुद्ध जिंकल्यावर सुद्धा. असं होऊ शकतं राजकारणात, स्वीकारलं पाहिजे. पण तरी तुम्ही जेव्हा तुमच्या मतदारसंघामध्ये, मी मगाशी वाजपेयींचा उल्लेख केला त्या पद्धतीने, तुम्ही मतदारसंघात गेलात त्याच्यानंतर जेव्हा लोक तुमच्या समोर आले, कुठेतरी तुम्हाला वाटलं की अरे यांनी आपल्याला मत नाही दिलं, आपण इतके वर्ष त्यांच्या बरोबर आहोत, एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय, त्याची एक कुठेतरी एक त्यांना जाब नाही विचारावं असं वाटलं की काय झालं, कशामुळे तुम्ही असं वागलं? नाही, खरं आहे की त्यानंतर मी काही दिवसामध्ये एक सभा बोलवली, संवादाची सभा बोलवली आणि तिचा व्हिडिओ तुम्ही मुद्दाम पहा की नंतर ते असं ट्विट केलं गेलं दिल्लीवरून की ही विजयी उमेदवाराची सभा नाही, पराभूत उमेदवाराची सभा आहे. 10,000 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आपण मुद्दाम व्हिडिओ त्याचा पहा. असं आहे की ठीक आहे, त्याचं मला कळतं का हे असं वागले लोक, म्हणजे तर आपण असं आहे की शेवटी फार असं दुःख करून घ्यायचं आणि दोष देत बसण्यापेक्षा कधी म्हणतो साहेब तुमचं असं चुकलं, चल सांग मला काय चुकलं माझं, असं करून ते हे केलेलं असतं. काय नेकी करो दर्या में डाल दो असं काहीतरी आहे ना, त्या पद्धतीनं राहिलं तर काहीच त्रास होत नाही. मला